काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल वाजणार आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। करणाऱ्या लाडक्या बहिणी या अपात्र ठरू शकतात। आताची महत्त्वाची बातमी नीट ऐका। लाडक्या बहिणी या अपात्र ठरू शकतात कारण लाडकी बहीण योजनेमधून लवकरच 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे। राज्य सरकारकडून 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली आहे। मात्र आतापर्यंत केवळ 1,60,000 महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। त्यामुळे या योजनेमधील 40 लाख लाडक्या बहिणी या अपात्र होऊ शकतात अशी माहिती राज्य महिला आणि बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। बातमी खरी का खोटी हे तर बहिणींच्या खात्यात पैसे आल्यावरच समजेल।